श्री भगवान उवाच अशोचान्वशोचस्त्वं प्रज्ञावादंश्च भाषसे तथा सुन कौमारं यौवनं जरा तथा देहान्तप्रपातैर्धीरस्तत्र विजति मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदा आग्रापरिणो वित्तास् कान्तिक्षिसस्वभारत जयहिन्नानविरम्यस्ते पुरुषं पुरुषर्षभ। तर कालचा थोडासा व्हिडिओ आहे बरं का हा. सकाळी ना पारायणला जाऊन आलो आणि संध्याकाळी 5च्या दरम्यान ना इतका पाऊस चालू झाला. तर सांगोल्यात पहिल्यांदा मला वाटते पाऊस झाला. पाऊसच सांगोलमध्ये सगळीकडे झाला पण सांगोलमध्ये झाला नव्हता. आणि वारं थोडं सुटलं होतं तेवढ्यात गेले लाईट. तर आमच्या इकडच्या लाईनची लाईट फक्त गेली होती. तर त्या दादांनी म्हणजे वायरमॅन त्यांनी जोडली बरं का. आणि दुपारी ना 4च्या दरम्यान पाऊस चालू झाला आणि 4:30 काहीतरी वाजले होते. पाऊस चालू झाला त्यावेळी जी लाईट गेली ती आत्ता 9ला लाईट आली आणि आत्ता स्वयंपाक करायला लागलो आम्ही. लाईट नाही किती उशीर झालं. मंदिरात जाऊन आलो म्हणलं लाईटीचा पत्त्याच नाही. कुकर लावलाय वरण भात झाले. इथपासून जो व्हिडिओ चालू झालाय ना तो आजचा आहे म्हणजे शुक्रवारचा आहे. आणि तनु अनुचं आणि अक्षूचं बघा कसं येतं गाडीचं चाललं होतं खेळायचं म्हणजे चालू मसाले भात करण्याची तयारी. तर बघा कांदा बटाटा मिरच्या आणि टोमॅटो वगैरे असं सगळ्या भाज्या घालून ना मसाले भात करायचा. आणि थोडंसं सोयाबीन होतं तर ते सुद्धा घेतलंय मी. आणि आता तांदूळ असे स्वच्छ धुवून घेतलेत. तर मसाले भाताची तयारी. तर इथं चाललंय खोबरं खिसायचं. तर मंदिरात नारळ आणलेला होता ना म्हणजे त्या दिवशी पारायणला बसलो होतो त्यावेळी मी म्हणजे सगळ्यांनी आपापला असा नारळ केला होता ओटीच घेतलेला. म्हटलं त्याचं काय गोड काहीतरी केलं पाहिजे ना. तर म्हटलं थोडीशी आपली तेवढीच बर्फी करावी. आता म्हटलं दुसरं मोदक तर टेस्टी करायचं ते पण केले ना. थांबते मी बसवते बाकीचं कर येते का करा बघ. अनुचा चाललाय खेळ. आता शाळा नाही चालू तोपर्यंत असंच आहे. मग पडलं सगळं. लावा अजून एकदा जोडायचा. इथं तर पायऱ्यांवरही मांडलेलंच असते. कपडे वगैरे धुवून झालेत. छान बघा आजची रांगोळी. तर भाताचा कसं तयार. तर ना पूर्ण काय मी दाखवलीच नाही. बऱ्याचदा मसाले भाताचं दाखवली आहे रेसिपी. थोडंसं तूप टाकलं आणि आता ना खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचंय. तर यामध्ये थोडी साखर आणि दूध थोडंसं टाकायचं. आता थोडा वेळ झाकून म्हणजे ना ठेवते आणि काढून सारखं ना आपल्याला चेक करायचं. तूप लावून घेते मी ताटाला. तर आपली बर्फी खोबऱ्याचा खीस ही सगळं ते बर्फी तयार होईपर्यंत ताटाला असं तूप लावलं का नाही चिकटत नाही मग. आणि व्यवस्थित आपली बर्फी तयार होते. तर बघा असं ना थापून ठेवले. तर बघू आता ह्याच्या वड्या पडत्यात का नाही. तर बर्फी ना माझी बिघडतीच काय खोबऱ्याची म्हणजे टेस्टला चांगली होती पण वडेच पडत नाहीत. काय होते प्रॉब्लेम कुठं नेमकं चुकतं काय माहिती. तर आता आपण बघूया होतंय कसं आपलं तयार. एवढं गरम व्हायला लागलं ना मसाले भात ते केलं आणि आलो. आणि बर्फी आता बघू कशी होत्या. तर ना टेस्टला चांगली होती का. तर आता एवढं दूध तूप साखर सगळं घातलेलं असते म्हणा होणारच. पण वडे पडत नाही नेमकं कुठं चुकते कळत नाही. माझं कायम तसंच होते. वड्याच नीट पडत नाहीत माझ्या. तर ना आमची आजी छान करत होती म्हणजे ताई म्हणत होतो आम्ही आजी म्हणत नव्हतो. तर ना इतकी छान बर्फी करायची खोबऱ्याची आणि अशी थोडी नसायची का. तर एकदाच करायची ती इतकी करायची सगळ्यांना. खातात की सगळे.
तर सगळी करते खाते तर ना सगळ्यांना द्यायला लागायचे ना, त्यामुळं भरपूर असे. आणि पांढरी शुभ्र असं ते पाठीमागचं कवचाचं ते काळा भाग असतो की नाही नारळ खोबऱ्याचा, ती घ्यायची नाही, पांढरी शुभ्र करायची. ते असं सगळं काढून टाकणार आणि नुसतं पांढरं पांढरं ती घेऊन ना लई छान बर्फी व्हायची. पण आता माझी काय तशी होत नाही. म्हणजे ही बघा कसं खेळायचं चालू आहे. तर इकडून ऊन यायला लागले खिडकीतून, त्यामुळे असं बसली मी आहे की नाही. झालं आता थोड्या दिवसात शाळा पण चालू होतील आणि अनुला परत सोडा आणा ड्युटी माझ्याकडे लागते परत शाळेत जायचं ना. तर असं थोडस ना वड्या पाडल्या होत्या पण ना कोमट आहे आता, तर अजून काय वड्याही निघणा झाल्यात. तर बघू आता कसं होतंय. तर अनुला थोडस काढून खायला दिलं होतं, अनु दम काढणं म्हणून, आणि आता दिलाय तर भात खायला लागले. अनुला काय सगळं ही करून असं नुसता भात द्यायला लागतोय, मग ती खाते. त्यामुळं फक्त सोयाबीन आहे ते तेवढं हे करून तिला दिलाय भात. तर आता बघू आपल्या वड्या होत्यात का नाही याचं टेस्टला. तर अनु म्हणते छान छान झालंय म्हणून. तर पूर्ण थंड झाल्यावर मग कळेल पडतेत का नाही. तर तोपर्यंत संपून पण जाईल, सांगता येत नाही. वडे पडायचे सगळं संपत आलं. झाली वडी खावा. बऱ्यापैकी तर होते की मग तेच तर छान झाले खर मस्त. आता झाली बुजारा नीट. हो खा खा. चांगली